राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल आपण एक व्हिडिओ बनवला होता तुकाराम मुंढे साहेबांच्याच वरती. आणि ज्या पद्धतीनं एक आमदार विधानसभेमध्ये लक्षवेधी असताना त्या लक्षवेधीमध्ये सरकारचं लक्ष वेधू इच्छितात आणि त्याच्यामध्ये सांगतात की तुकाराम मुंढे यांचं निलंबन करावं, कारण त्यांचा माझ्याकडे भ्रष्टाचाराचा असं हे तमकं सगळं आहे. मी व्हिडिओ बनवला, व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेला रिसर्च करत होतो आणखी त्या गोष्टीसाठी, त्यावेळेला मी आमदारांचं एकदा शिक्षण बघितलं. आणि त्या आमदारांचं शिक्षण आहे फक्त 5वी पास. मी हे कुठं तुम्हाला सांगतोय, कुठं म्हणजे आहे डॉक्युमेंट. हे आपल्या गुगलवरती जावा, माय नेता नावाचं वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जावा आणि ते ह्यांचं नाव कृष्णा खोपडे नागपूर ईस्ट मतदारसंघ जर तुम्ही टाकला तर तुम्हाला स्पष्ट त्या वेबसाईटवरती लिहिलेलं दिसेल की या आमदाराचं शिक्षण 5वी पास झालेलं आहे. आणि याच आमदारांनी 1975 साली BCom सेकंड इयर असल्याचं देखील दाखवण्यात आलं होतं एकदा इलेक्शनच्या वेळेला फॉर्म भरताना ॲफिडेविटमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन माफीनामा देखील दिला होता की माझ्या चुकून बाय मिस्टेकनी मी ग्रॅज्युएशन म्हणजे BComच्या सेकंड इयरला होतो, माझं 5वी शिक्षण आहे. म्हणजे शिक्षणाचं कशा प्रकारे ही करून टाकलेली आहे. आणि निवडणुकीच्या वेळेला देखील कशा प्रकारे चुकीच्या माहिती देऊन हे लोक अशा प्रकारचा गैरफायदा घेतात. आणि 5वी पास असणाऱ्या आमदारांनी, खरं तर आमदार कसा झाला हेच महत्त्वाची गोष्ट आहे. मी कालच एक व्हिडिओ बनवला होता की या देशामध्ये आपल्याला साधी शिपाईची नोकरी करायची असेल तर देखील 10वी 12वी 15वी लागते. परंतु या देशामध्ये आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती बनायला कुठल्या प्रकारचं एज्युकेशन इम्पॉर्टंट नाही आहे, कुठल्या प्रकारचं क्वालिफिकेशनच नाही त्यांना. आणि कालच मी बोलवतो ना, आजही हे विषय समोर आला. या आमदाराचं 5वी शिक्षण आहे. 5वी शिक्षण असणाऱ्या आमदारांनी IAS अधिकाऱ्याचं निलंबन करावं म्हणून विधानसभेसारख्या पवित्र जागेवरती लक्षवेधीमधून ह्यांनी मुद्दा मांडला. खरं तर लक्षवेधीमध्ये तुमच्या मतदारसंघातले जे काही अडीअडचणी त्या लक्ष सरकारचं आपल्याकडे घ्यायचं असतं. खरं तर 5वी पास असल्यामुळे त्यांना काय मला वाटतं माहीत आहे की नाही मला माहीत नाही सगळ्या गोष्टीमध्ये. पण तुम्ही सांगा की अशा प्रकारच्या 5वी पास नापास असणाऱ्या आमदारांनी अशा प्रकारच्या IAS अधिकाऱ्यांवरती दबाव आणणं कितपत योग्य आहे. खरं तर आज महाराष्ट्राने तुकाराम मुंढेंसोबत उभं राहणं फार गरजेचं आहे. असे अधिकारी फार कमी मिळतात. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.